नमस्कार, मी गणेश कुरुक गाडगे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्याध्यक्ष आपल्याशी बोलत आहे. आपण पुण्यामध्ये एक नवीनच कट्टा निर्माण केला आहे. पुण्यामध्ये जेणेकरून जे सोलापूरहून लोक येतात, सातारावरून येतात, धाराशिवमधून येतात, लातूर, बीड, अहमदनगर, नाशिक, रायगड, सांगली, कोल्हापूर यांच्यासाठी आपण एक नवीन असा कट्टा चालू केलेला आहे. तो म्हणजे आपल्या माणसांसाठी आपला कट्टा. ही संकल्पना का करावीशी वाटली त्यामागे एक कारण आहे की आपण सर्वजण ह्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून पुण्यामध्ये एक रोजगारासाठी किंवा एक आपलं रोजगार उत्पन्न व्हावं, एक चलन निर्माण व्हावं, ह्यासाठी आपण इथं स्थायिक होतो. स्थायिक झाल्यानंतर 1-2 वर्ष झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपले मुलांचंही भविष्य इथेच आहे, तर आपण इथेच स्थायिक होतो. इथलं नागरिक हे रेशन कार्ड घेतो करून, मतदान कार्ड घेतो, आधार कार्ड घेतो, आपण इथं राहू लागतो. 3 वर्ष होतात, 4 वर्ष होतात, 5 वर्ष होतात, तरीही आपल्याला आपलं पुणे असं वाटत नाही. का वाटत नाही? मग आपलं पुणे आपल्याला असं का वाटत नाही? पुण्यामध्ये तुम्ही एका कोपऱ्यामध्ये राहत असतात, तो कोपरा आपला असल्यासारखं वाटत नाही तुम्हाला. तुम्ही तिथून फिरता येता जाता तुम्हाला का वाटत नाही? असं आपलं का वाटत नाही त्यामागे एक कारण आहे. आपल्याला आपले चर्चा करण्यासाठी किंवा आपले प्रश्न मांडण्यासाठी असा आपला माणूस कोण नसतंच. इथं आल्यानंतर जे असतात ते आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असतात आणि पुढारी लोक जे असतात किंवा राजकारणी जे असतात ते फक्त मतदान असेल तरच तुमच्यापाशी येतात, तुमच्याशी बोलतात, तुमचे काही प्रश्न विचारतात, तेवढ्यापुरतं विचारून ते जातात. ते 5 वर्ष परत येतच नाहीत ते. त्यासाठी आपल्याला आपले प्रश्न मांडण्यासाठी यासाठी आपल्याला आपला कट्टा असा आपण चालू केलेला आहे. आपल्याकडं वेगवेगळे तुमचे प्रश्न असतात, तुम्हाला इथे खूप अडचणी असतात, तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर काय करावं असं म्हणजे उद्भवतो. त्यावेळेस आपल्याला आपला माणूस हवा असतो. तर आपणच आपली माणसं आहात, यासाठी आपली एकी हवी आहे. त्यासाठी आपण आपल्या माणसासाठी आपला कट्टा चालू केला आहे. आपण तुमचे प्रश्न, तुमचे व्यावहारिक प्रश्न असतील, तुम्हाला कोण स्थानिक अडचण करत असेल किंवा तुमचे प्लॉटच्या संदर्भित काही प्रश्न असतील, तुमचे वेगवेगळ्या प्रकारची शासकीय कामामध्ये अडचणी येत असतील, तर अशा अडचणी एक आपल्या कट्ट्यावरती तुम्ही चर्चा करून त्यामध्ये काय मार्ग निघतो का हे सर्वजण एकत्र येऊन करूयात. जेणेकरून आपण आपल्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही आणि तुम्हाला पुण्यामध्ये एक आपला माणूस असल्यासारखं वाटेल आणि हे पुणे तुम्हाला आपलं वाटेल. यासाठी आपण एकत्र येणं हे गरजेचं आहे. एकत्र येऊन आपण गप्पा मारणं गरजेचं आहे. तुमचे प्रश्न सांगणं गरजेचं आहे. यासाठी आपण आपला कट्टा चालू केलेला आहे. आपल्या कट्ट्याची पहिली मीटिंग ही शरदचंद्र सभागृह कात्रज येथे 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा दिवशी होणार आहे. तरी ज्या लोकांना या मीटिंगसाठी, आपल्या कट्ट्यासाठी, आपल्या प्रश्न मांडण्यासाठी यायचं आहे, त्यांनी आपला नाव, आपला मोबाईल नंबर व आपला जिल्हा व्हॉट्सअप नंबरवरती SMS करायचा आहे. आपली नोंदणी होईल. नोंदणीनंतर आपण आपल्या कट्ट्याला 21 तारखेला यायचं आहे. धन्यवाद. वंदे मातरम. जय हिंद, जय महाराष्ट्र.